आज आपल्या चर्चेत एक मोठी लढाई समोर आली आहे. एका बाजूला आहे मुलांची सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं स्वातंत्र्य. अगदी. आणि या लढाईचं कारण आहे ऑस्ट्रेलियाचा एक नवीन कायदा. हो, एक असा कायदा जो 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवू शकतो. पण यामुळे मुलं, त्यांचे पालक आणि मोठमोठ्या टेक कंपन्यांमध्ये एक नवीनच वाद सुरू झालाय. बरोबर. आणि या कायद्यामागे सरकारचा उद्देश तसा चांगला आहे. त्यांना मुलांचं मानसिक आरोग्य जपायचंय, कारण आपले स्रोत सांगतात की सोशल मीडियामुळे सायबर बुलिंगसारखे धोके खूप वाढले आहेत. हो ना. आणि चुकीच्या शरीर प्रतिमेचा दबाव ते वेगळंच. सरकारला मुलांना यापासून वाचवायचं आहे, पण मग हे प्रत्यक्षात आणणार कसं? म्हणजे जबाबदारी कोणावर टाकली आहे, मुलांवर की पालकांवर? नाही, गंमत तिथेच आहे. जबाबदारी थेट सोशल मीडिया कंपन्यांवर आहे. 10 डिसेंबर 2025 पासून फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्म्सना 16 वर्षांखालील मुलांची खाती बंद करावी लागतील. अच्छा. आणि जर त्यांनी नियम मोडले तर? हेच तर सगळ्यात मोठं आव्हान वाटतं मला. हो, तोच तर कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच सरकारने ओळखपत्राचा पर्याय सक्तीचा नाहीये ठेवला. मग पर्याय काय आहेत? कंपन्यांना सेल्फी किंवा व्हिडिओवरून वय ओळखण्यासारखं तंत्रज्ञान वापरावं लागेल. मेटा आणि स्नॅपचॅटने तर तयारी सुरूही केली आहे. हं. पण काय आहे ना, इथे यूट्यूबने एक वेगळाच पवित्रा घेतलाय. ते म्हणतात की आम्ही सोशल मीडिया नाहीच. काय? मग ते काय आहेत? ते म्हणतात आम्ही एक व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस आहोत, त्यामुळे हा नियम आम्हाला लागू होत नाही. म्हणजे कंपन्या तर यातून पळवाटा शोधणारच, पण फक्त कंपन्याच नाही, काही मुलं स्वतः या कायद्याच्या विरोधात आहेत, बरोबर? आपल्या स्रोतांमध्ये नोआ जोन्स आणि मेसी निलेंड या 2 मुलांचा उल्लेख आहे. हो, अगदी. आणि ते दोघे फक्त 15 वर्षांचे आहेत. त्यांनी तर या कायद्याला थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. खरंच? त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं खूप विचार करायला लावणार आहे. ते म्हणतात, आम्हाला वाचवण्याच्या नावाखाली आमचं बोलण्याचं स्वातंत्र्य का हिसकावून घेत आहात? चुकीच्या कंटेंटवर बंदी घाला, आमच्यावर नको. वा. म्हणजे एका